महिलांनो, तुमच्या चेहऱ्यावर दाटसर केस दिसत असतील तर हा फक्त कॉस्मेटिक इश्यू नाहीये, तो हॉर्मोनल इम्बॅलन्स असण्याचा संकेत आहे. सो जेव्हा पण चेहऱ्यावर केस येतात तेव्हा असं सांगितलं जातं की तुम्हाला पीसीओडी किंवा पीसीओएसचा त्रास असेल म्हणून चेहऱ्यावर दाटसर केस येतात. पण बघा, पीसीओडी पीसीओएस व्यतिरिक्त सुद्धा बरीच कारणं आहेत ज्याच्यामुळे चेहऱ्यावर दाटसर केस येऊ शकतात. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महिलांच्या शरीरावर किंवा चेहऱ्यावर जे दाटसर केस येतात त्यामागे काय काय कारणं आहेत. पहिलं आणि कॉमन जे कारण आहे ते ऑफकोर्स पीसीओडी आणि पीसीओएस. सो पीसीओडी किंवा पीसीओएस ह्या आजारामध्ये शरीरामध्ये अँड्रोजन जो एक पुरुषी हॉर्मोन आहे त्याची लेवल वाढते आणि जसा हा पुरुषी हॉर्मोन वाढतो तसं मग हनुवटीवर, ओठांवर किंवा गालांवर दाटसर केस यायला लागतात. आणि काही काही महिलांना इव्हन पूर्ण शरीरावर सुद्धा दाटसर केस यायला लागतात, जसं की हातावर, पायावर, छातीवर किंवा पाठीवर सुद्धा दाटसर केस येऊ शकतात. त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. सो तुम्ही अति प्रमाणात भात, चपाती, भाकरी, साखर, मैदा, प्रोसेस फूड्स अशा गोष्टी घेत असाल तर शरीरामध्ये इन्सुलिन लेवल वाढते आणि इन्सुलिन लेवल जेव्हा वाढते तेव्हा आपले ओव्हरीज आहेत त्या जास्त प्रमाणात अँड्रोजन हा हॉर्मोन बनवतात आणि म्हणूनच चेहऱ्यावर किंवा शरीरावर दाटसर केस यायला लागतात. तिसरं जे कारण आहे ते म्हणजे थायरॉइड इम्बॅलन्स. तुम्हाला जर हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम हे आजार असतील तरी सुद्धा चेहऱ्यावर दाटसर केस येऊ शकतात. सो बघा, जेव्हा थायरॉइडमध्ये इम्बॅलन्स होतं तेव्हा शरीरातले बाकी हॉर्मोन सुद्धा बिघडतात आणि म्हणूनच जो हॉर्मोन आपल्या शरीराला कमी हवा असतो, जसा अँड्रोजन प्रत्येक महिलेच्या शरीरामध्ये असतोच पण तो कमी प्रमाणात असतो, पण जेव्हा थायरॉइडमध्ये इम्बॅलन्स होतं तेव्हा आपल्या शरीराला जे काही जास्त प्रमाणात हॉर्मोन्स हवे असतात ते कमी होऊ शकतात आणि जे हॉर्मोन कमी प्रमाणात हवे असतात त्यांची मात्रा वाढू शकते. सो थायरॉइडमुळे बाकी हॉर्मोन सुद्धा डिस्टर्ब होतात आणि अँड्रोजन लेवल वाढू शकते आणि म्हणूनच चेहऱ्यावर किंवा शरीरावर दाटसर केस यायला लागतात. चौथं कारण आहे स्ट्रेस. सो स्ट्रेसमध्ये कॉर्टिसॉल हॉर्मोन वाढतो आणि कॉर्टिसॉल हा हॉर्मोन जेव्हा शरीरामध्ये सतत हाय असतो तेव्हा सुद्धा शरीरातले सर्व हॉर्मोन्स जे आहेत ते डिस्टर्ब होतात आणि म्हणूनच अँड्रोजन ही लेवल सुद्धा वाढू शकते. काही महिलांमध्ये पिरियड्स इरेग्युलर होतात किंवा पिरियड्समध्ये फ्लो कमी होतो, तर असे पिरियड्स रिलेटेड सुद्धा बरेच त्रास होतात आणि त्यासोबतच हा अँड्रोजन लेवल सुद्धा वाढून जाते आणि मग चेहऱ्यावर दाटसर केस दिसायला लागतात. तर ह्यासाठी काय केलं पाहिजे? सर्वात प्रथम तुम्हाला कारण जाणायला पाहिजे की तुम्हाला पीसीओडीचा त्रास आहे का किंवा थायरॉइडचा त्रास आहे, स्ट्रेस लेवल कशी आहे किंवा तुमच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदकांचं प्रमाण अधिक आहे. तर कारण जाणून घेऊन मग तुम्ही ट्रीटमेंट घेतली पाहिजे. सो तुम्हाला सुद्धा जर फेशियल हेअर किंवा चेहऱ्यावर, शरीरावर अति प्रमाणात केस दिसत असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा.